त्यानंतर आहे तूळ रास, आणि तूळ राशीसाठी गुरुचं जे परिवर्तन आहे, राशी परिवर्तन, ते कशा पद्धतीचं लाभदायक ठरणार आहे, अशुभ असणार आहे, शुभ असणार आहे? तूळ राशींसाठी इथे थोडा वेगळा विषय येतोय. बरं. काय होतंय ना की गुरुदेव जाणार आहे त्यांच्या दशम स्थानात, कर्मस्थानात. बरं. आता गुरुदेवांचं हे वैशिष्ट्य म्हणा की निगेटिव्ह पॉइंट व्हॉट एव्हर, बरं. पण गुरुदेवांचं एक असं असतं की आपले स्वतःच्या हक्काचे पैसे मागायला सुद्धा ते संकोच करतात. बरोबर. हा, तर गुरुदेव जेव्हा तूळ राशीच्या दशम स्थानात जातील तेव्हा तूळ जातकांचं एक काय होऊ शकतं की ते कार्य करतील, सगळा व्यवहार पूर्ण करतील, पण स्वतःच्या हक्काचे पैसे हे मागावे लागतात. बरं. ते मागायला त्यांना कुठेतरी संकोच निर्माण होईल, कारण दशम स्थानातला गुरु हा प्रभाव देतो. बरोबर. तर ते तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकता की तुमच्या लक्षात येईल हे याच्यामुळे घडतंय ना, मग आपण योग्य पद्धतीने आपली अधिकाराचे जे पैसे आहेत त्याची डिमांड करावी. बरं. हे तूळ जातकांनी एक लक्षात घ्यावं. तूळ राशीसाठी गुरुदेव हे तृतीयेश आणि षष्ठेश आहेत, म्हणजे प्रवास, परिश्रम, स्पर्धा, कोर्ट केस, न्याय, कर्ज, ऑफिस आणि जॉब, बरं, या सगळ्या गोष्टींचं स्वामित्व त्यांच्याकडे आहे. दशम स्थानातून त्यांची दृष्टी जाईल धनस्थानावर. बरं. हे जे धनस्थान असतं ते धन संचयाचं स्थान असतं. लाभस्थान म्हणजे धनप्राप्तीचं स्थान आणि धनस्थान म्हणजे धनसंचयाचं स्थान. मग इथे धनसंचय होण्याकडे तूळ जातकांचा कल वाढेल. म्हणजे एरवीपेक्षा कुठेतरी खर्च कमी होतील. कुटुंब वृद्धी होऊ शकते, म्हणजे एखाद्याच्या घरात जावई येईल, सून येईल, नातवंड येईल, मुलगा किंवा मुलगी व्हॉट एव्हर, अशा अनेक पद्धतीने कुटुंब वृद्धी होण्याचे योग आहेत. बरं. आता योग आहे म्हणजे तशी स्थिती निर्माण झालेली आहे की त्यातनं एखादी घटना घडू शकते, कुटुंब वाढू शकतो, कुटुंबात एकोपा वाढतो आणि त्याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव तूळ जातकांना प्राप्त होतील. त्याच्यानंतर दशम स्थानातल्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर जाईल. बरं. चतुर्थ स्थान वास्तू वाहन आहे, या बाबतीत शुभता निर्माण होईल. आणि वाहनाच्या संदर्भात विशेषतः तूळ जातक अग्रेसिव्हली काहीतरी विचार करतील की मी नवीन वाहन घ्यावं, बरं, असलेल्या वाहनात लॉंग टूरला जावं, असे स्वप्न तूळ जातकांचे असतील की जे सहज पूर्ण होतील. बरं. त्याच्यानंतर त्यांची नवम दृष्टी ही षष्ठ स्थानावर जाईल. बरं. प्रमोशनचे योग निर्माण होतात, अर्थप्राप्ती वाढते, जुन्या गुंतवणुकीतून अर्थप्राप्ती होते. बरं. कुठेतरी तूळ जातक नकार द्यायला या काळात शिकतात, कारण तूळ जातकांसाठी तेही एक महत्वाचं असतं की योग्य वेळी योग्य शब्दात नकार देणं. बरोबर. ती कला या काळात तूळ जातक शिकतील. मग तुम्ही ती कला शिकलात ना, तर ती पुढे जरी गुरुदेवांचं पुन्हा राशी परिवर्तन झालं तरी तुम्ही ती सवय अंगीकारून घ्या. बरं. एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती दीर्घकाळ चालते, किंबहुना विविध गोचर आपल्या आयुष्यात येतातच यासाठी की त्या काळात आपण एखादं स्किल शिकलो की पुढे ते आपण फॉलो केले पाहिजे. बरं. म्हणजे 6वीतून 7वीत गेलो तर 6वीचा अभ्यास पूर्ण पाहिजे. बरं. तसं ग्रह जेव्हा एखाद्या स्थानातून गोचर करून पुढच्या स्थानात गेले बरं. तर पहिल्या स्थानात असताना ग्रहांनी आपल्याला जे जे शिकवलं ते आपण पुढे फॉलो केलं पाहिजे. बरं. त्याचा खूप छान प्रभाव पडतो. तूळ जातकांनी गाईला गूळ द्यावं, तूप द्यावं, तूप पोळी द्यावी. बरं. त्याचा त्यांना छान प्रभाव प्राप्त होईल, सकारात्मकता निर्माण होईल. गाईला प्रदक्षिणा घालाव्या, त्यातूनही सकारात्मकता निर्माण होईल, कारण तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव आणि गुरुदेव यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे. बरं. पण मी जसं सांगितलं की गुरुदेव शत्रूच्या राशीला पण सकारात्मक फळं देतात, तशी सकारात्मक फळं प्राप्त होतील. मात्र तूळ जातकांनी या बाबतीत दक्ष राहावे. बरं. पण तूळ राशीसाठी आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत गुरु काय काय देणार आहे? तूळ राशीला सुद्धा अर्थत्रिकोण पूर्ण होतोय. धनस्थानावर गुरुदेवांची दृष्टी आहे, षष्ठ स्थानावर दृष्टी आहे. धनप्राप्ती होईलच. बरं. फक्त तूळ जातकांची उधारी वाढून जाईल. बरं. कारण आपल्या अधिकाराचे पैसे आपण मागितल्याशिवाय कोणीच देत नाही. बरोबर. हे वास्तव आहे. तर तसं या काळात त्यांची उधारी जागोजाग वाढून जाईल. बरं. बरं. ती उधारी वाढू देऊ नका. वेळेवर पैसे आपल्या अधिकाराचे आपण मागून घेतले पाहिजे. अर्थप्राप्ती आहे तूळ जातकांना, चांगली आहे.
परिश्रम चांगले आहेत, यशाची टक्केवारी वाढणार आहे. बरं. त्यामुळे तूळ जातकांनी एवढं सांभाळावं आणि यशस्वी व्हावं. बरं. तूळ राशीच्या ज्या कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती आहेत तर त्यांना प्रमोशनच्या बाबतीत काय सांगाल? ऑफिसमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी गुरुचं परिवर्तन कसं ठरणार आहे? तूळ राशींना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये यशाची संधी वाढेल, नो डाऊट. पण तिथे ना एक छोटासा ट्विस्ट निर्माण होतोय की गुरुच्या दृष्टीमुळे त्यांना प्रमोशनची संधी नक्कीच आहे. बरं. पण त्यांनी सूर्याला अर्धे द्यावं. कारण होतं काय ना की इथे गुरुदेव दशम स्थानात आहे. म्हणजे तूळ जातक स्वतः सुद्धा संकोच करतील की मला हा प्रमोशन मिळावं, मागणी करावी लागते ना. बरं. तिथे कॉर्पोरेट सेक्टर मधली ती तूळ व्यक्ती संकोच करेल आणि गुरुदेव दशम स्थानात आहे. बरं. मग अशा वेळी तूळ राशीचे लाभेश आहेत रवी ग्रह, सूर्य. मग सूर्याला अर्ध दिलं की एक तर आत्मविश्वास वाढतो. त्यांना कळतं की आपण योग्य दिशेने कार्य करीत आहोत. त्यामुळे हा आपला अधिकार आहे. आपले अधिकार आपण मागावे लागतात. तर त्यांनी सोबत जर सूर्याला अर्थ दिलं तर त्यांना प्रमोशनची कॉर्पोरेट सेक्टरमध्ये विशेष संधी प्राप्त होईल. पण त्यांना ते करावं लागेल. म्हणजे गुरुचं जे राशी परिवर्तन आहे तूळ राशीला लाभदायक आहे, पण कुठेतरी तूळ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी पडतोय आणि त्याच्यासाठी ते संकोच करतायत असं म्हणायला हरकत विश्वास नाही कमी पडत, ते त्यांच्या अधिकाराचे पैसे मागायलाच कमी करतात. पण तेच झालं ना की म्हणजे त्यांना भीती वाटते कुठेतरी, किंवा मग दान धर्म केल्यासारखं असं त्यांचं व्यक्तिमत्व असू शकतं यामध्ये. गुरु हा देणारा आहे. गुरु पूर्वीच्या काळी गुरुकुलमध्ये गेल्यावर ते पैसे सुद्धा मागत नव्हते. बरं. गुरुचं कार्य असतं कार्य करणं, मार्गदर्शन करणं, पैसे न घेता मार्गदर्शन करणं. म्हणजे हे पूर्वीच्या काळीचे बरोबर. ती स्वभावाचा भाग झाला तो गुरुच्या. आणि दशम स्थान हे कर्मस्थान. मग कर्मस्थानात जेव्हा गुरुदेवांचा हा स्वभाव वाढतो तेव्हा तूळ जातक खूप कर्म करतात, हार्डवर्क करतात, कार्यसिद्धी करतात, पण आपल्या अधिकाराचे पैसे मागायला संकोच करतात. कॉन्फिडन्स असतो त्यांच्यात, पण तरी संकोच करतात की ठीक आहे देतील हे. तर देतील हे असं आजच्या 21व्या शतकात घडत नाही. बरोबर. मागितल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे तूळ जातकांनी मागावे. नक्कीच. तर त्यानंतर येते वृश्चिक राशी. तर वृश्चिक राशीसाठी गुरुचं राशी परिवर्तन कसं असणार आहे? खूप लाभदायक. कारण गुरुदेव हे वृश्चिक राशीसाठी पंचमेश आहे. ते पंचमाच्या पंचमात जाणार आहे आणि भाग्यस्थानात जाणार आहे. मग होतं काय ना, भावात भावम नियम. एखादा ग्रह त्या स्थानाच्या तेवढेच स्थान पुढे गेला की तो अत्यंत प्रबळ होतो. मग पंचमेश पंचमाच्या पंचमात गेला की प्रबळ झाला. बरोबर. भाग्यस्थानात गेला अजून प्रबळ झाला. भाग्यस्थानात पंचमेश उच्चीचा आहे म्हणजे प्रचंड प्रबळ झाला. खूप भाग्यवान राशींमध्ये एक येणारी रास म्हणजे वृश्चिक रास. त्यामुळे वृश्चिक राशीला याचा प्रचंड लाभ होणार आहे. वृश्चिक राशीसाठी गुरुदेव धनेश आहेत. धन देणारा, कुटुंब सांभाळणारा ग्रह म्हणजे गुरु. पंचमेश आहे शिक्षण, संतती, प्रणय या सगळ्या विषयाचा निर्णय घेणारा ग्रह वृश्चिक राशीसाठी गुरु. आता ते जाणार आहे भाग्यस्थानात. भाग्य प्रबळ होईल. एरवी जी कार्य वृश्चिक राशीला आजपर्यंत फक्त स्वतःच्या परिश्रमाने करायची होती, सकाळ झाली की झोपेतून डोळे उघडता उघडता वृश्चिक रास नियोजन करत होती, मी आज काय काय काम करायचं आहे, इथे जाईल तिथे जाईल, हे करेल ते करेल, असं सगळं त्यांचं नियोजन सुरू असायचं. तेवढं हार्डवर्क करूनही जे प्राप्त होत नव्हतं ते आता गुरुदेव भाग्याने सहज देतील. बरं. आणि ते भाग्यस्थानात पोहोचले आहे. त्यामुळे वृश्चिक राशीला त्याचा खूप लाभ होईल. भाग्यस्थानातल्या गुरुदेवांची पंचम दृष्टी वृश्चिक राशीवर पडेल. बरं. त्यामुळे ज्ञानवृद्धी होईल, एखाद्या विषयात सखोलता प्राप्त होईल. वृश्चिक जातकांना ना एक एक्स्ट्रा सेन्स असतो, सिक्स्थ सेन्स, की काही गोष्टी न बोलता त्यांना कळून जातात. ते एक्स्ट्रा ज्ञान त्यांच्याकडे असतं. म्हणजे आपण खूप बोलूनही जो विषय आपल्यापर्यंत पोहोचत नाही, वृश्चिक जातक कोपऱ्यात बसलेला असतो आणि त्याने सगळ्यांना ओळखून घेतलेलं असतं की त्याच्या मनात काय आहे. नक्कीच. ती डेप्थ त्यांना आहे. त्यांच्या त्या स्किलमध्ये अजून वाढ होईल.
भाग्यस्थानातल्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानावर जाईल. बरं. परिश्रम वाढतील, प्रवास वाढेल. प्रवासात एखादी अशी व्यक्ती भेटेल की जिच्या ओळखीने यांचं कार्य समृद्धीला जाईल. बरं. त्यातूनही त्यांना लाभ होईल. त्यानंतर भाग्यस्थानातल्या गुरुदेवांची नवम दृष्टी पंचम स्थानावर जाईल. बरं. तिथे ऑलरेडी शनिदेव विराजमान आहे. शनिदेव काय करत होते ना, वृश्चिक राशीला शनिकारक नाहीये. मग ते काय करायचे की शिक्षणात विलंब, संततीत विलंब, बरं. मैत्रीत विलंब, अडथळे अडचणी असं सगळं सुरू होतं. मग आता गुरुदेवांची दृष्टी शनीवर पडल्यामुळे हा सगळा त्रास कमी होईल. बरं. आणि त्याचा फायदा वृश्चिक जातकांना होईल. म्हणजे गेल्या काही काळात वृश्चिक जातकांना काहीच प्राप्त होत नव्हतं. फक्त संघर्ष संघर्ष संघर्ष. त्यातून त्यांना कुठेतरी सुटका होईल आणि एक सकारात्मकता प्राप्त होईल. खूप चांगला काळ आहे वृश्चिक जातकांसाठी. त्यांनी लाभ घ्यावा, पैसा प्राप्त करावा, परिश्रम करावे. परिश्रमाशिवाय तर जगात काहीच मिळत नाही. बरोबर. आता तुमचे कितीही योग असले तरी जोपर्यंत तुम्ही परिश्रम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. आणि अशा अनेक कथा आपण वाचतो, आपल्या पुराणात वाचतो की रस्त्याने चालताना पायाला खडे टोचतात. तर जर तुम्ही परिश्रम केले, खाली वाकून पाहिलं तर ते हिरे असू शकतात. बरोबर. पण तुम्ही दुर्लक्ष केलं, दगड टोचताय म्हणून बडबड करत पुढे गेलात तर तुमची ती संधी जाते हातातली. म्हणजे योग तयार झाला होता पण तो तुम्ही कॅश केला. वृश्चिक जातकांसाठी खूप चांगले योग तयार होणार आहेत. ती अत्यंत परिश्रमी राशी आहे. या काळात अजून यशस्वी होईल. तर म्हणजे आता हे चांगले योग निर्माण होत आहेत ते ओळखायचे कसे, आणि हा जो काळ आहे जो सोन्याचे दिवस या राशीला घेऊन येणार आहे, तर ते दिवस कायम टिकून राहावे यासाठी काय उपाय करू शकतात वृश्चिक राशी? ओळखायचे कसे हा खूप आउट ऑफ दी वे वेगळा प्रश्न आलाय. कसं होतं ना की गुरुदेव जेव्हा सकारात्मक होतात आपल्या लक्षात येत नाही की गेली काही दिवस आपण एखाद्या व्यक्तीला सांगत होतो, मित्राला बाबा रे हे कर, बाबा रे हे कर, तो दुर्लक्ष करत होता. अचानक तो ऐकायला लागतो. बरं. मुलं जी अभ्यास करतच नव्हती ती शांतपणे येऊन अभ्यासाला बसून जातात. तुमचं पेमेंट अडकलेलं होतं, देईल 2 दिवसांनी असं बॉस सांगत होता, अचानक पेमेंट काढून देऊन टाकलं. बरं. एखादा विषय तुम्हाला अभ्यास करूनही समजत नव्हता, तो सहज समजून गेला. बरं. तुमचे गुरुदेव पॉझिटिव्ह झाले. बरं. ही ओळखण्याची सोपी पद्धत आहे. त्यामुळे गुरुदेव सकारात्मक झाले कोणतीही राशी या पद्धतीने ओळखू शकते की जे यापूर्वी घडत नव्हतं ते सहज घडायला लागलं, म्हणजेच गुरुदेव तुमच्यासाठी सकारात्मक झाले. बरं. मग आता काय करायचं ना, उपाय करायला हवे. कारण की ग्रह हे आपल्याला देत आहेत. बरोबर. मग आपण थँक्स म्हटलं पाहिजे. ती आपली संस्कृती आहे. नक्कीच. तर मग वृश्चिक जातकांनी काय करायचं, केळीचा प्रसाद घ्यायचा, वृद्ध व्यक्तींची सेवा करायची, मोठ्या व्यक्तींचा आदर करायचा. कारण वृश्चिक जातक ही निसर्ग कुंडलीच्या 8म स्थानात येते. ती इतरांना जेव्हा आदर देते तेव्हा यांची प्रगती सुरू होते. बरं. केळीचा प्रसाद घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं आहे? म्हणजे केळी घेऊन कोणत्याही मंदिरात जायचं, देवाला प्रसाद व्हायचा, इतरांनाही प्रसाद द्यायचा. बरं. केळी हा ना गुरुदेवांच्या कारकत्वात येते. बरं. आता केळीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण फळांचा राजा म्हणतो आंबा. खऱ्या अर्थाने भूक भागवणारं फळ केळीच असतात. सगळ्यात स्वस्त आणि मस्त फळ केळी. एवढं मोठं फळ असून घड लागतात. बरोबर. मोठी फळं ही एक एक येतात झाडाला, पण केळी त्याला अपवाद आहे. बरोबर. कारण ते घडाच्या स्वरूपात, भव्य स्वरूपात, मोठ्या प्रमाणात देणं ही गुरुदेवांची प्रवृत्ती आहे. बरोबर. ते गोड फळ आहे. म्हणजे हे सगळं गुरुदेवांच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टी केळीतून आपल्याला मिळतात. आणि म्हणून केळीचं महत्व खूप आहे. केळीच्या झाडासमोर तुम्ही दिवा पण लावला तर त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतात. बरोबर. तर वृश्चिक जातकांनी हे उपाय नक्की करावे. तुम्हाला काय बदल जाणवला किंवा नाही जाणवला तो लिहायचा. आणि कसं होतं ना, उपाय मी आज केला उद्या सकाळी काय प्रभाव झाला असं बघू नका. पी हळद हो गोरी असं होत नाही. उपाय हे सातत्याने करा, श्रद्धेने करा, विश्वासाने करा. मला सांगा की तुम्ही हळदीचा उपाय केला, पैसे खर्च होत नाहीये, तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे. केळीचा उपाय केला,
झाडाला प्रदक्षिणा घातल्या, हम्म. हे सगळे उपाय खर्च न करता होणारे उपाय आहेत. बरोबर. मग तुम्हाला काय ठेवायचे? श्रद्धा श्रद्धा ठेवायची ठेवायची आहे. आहे. पूर्वीच्या काळी जुने लोक म्हणायचे 2 हात और तीसरा सर. हम्म. कारण 2 हात और तीसरा सर हे जेव्हा ते म्हणायचे तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण श्रद्धा. बरोबर. तर वृश्चिक जातकांनी जे काही उपाय करायचे ते पूर्ण श्रद्धेने करायचे. हम्म. त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील आणि या 120 दिवसात खूपच चांगले प्रभाव प्राप्त होतील. नक्कीच. वृश्चिक राशीच्या लोकांना गुरुचं राशी परिवर्तन खूप लाभदायक ठरणार आहे. मॅडमनी सांगितलेले उपाय सुद्धा तुम्ही करून पहा, ते अनुभव शेअर करा, पण या उपायांमध्ये सातत्य असू द्या आणि श्रद्धा मात्र हवीच आहे. हवीच आहे. तर त्यानंतर आहे धनुरास. धनुराशीसाठी गुरुचं राशी परिवर्तन नेमकं काय घेऊन येणार आहे? धनुरास ही गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास आहे. बरं. म्हणजे ते गुरुदेवांचीच रास आहे. हम्म. आणि गुरुदेवांची दुसरी रास आहे मीन. हम्म. तर धनुराशीसाठी गुरुदेव हे राशी स्वामी आणि चतुर्थेश आहे. महत्वाची बाब म्हणजे ते आता जेव्हा गुरुदेव कर्क राशीत जातील तेव्हा धनुराशीच्या अष्टमात जातील. बरं. अष्टम स्थान म्हणजे अडथळे, अडचणी, संघर्ष. हम्म. धनुरास ही अडथळ्यातून, अडचणीतून, संघर्षातून उभी राहते, स्वतःचं भाग्य समृद्ध करते, अख्खं जग पाहते आणि जगावं कसं हे शिकावं ते धनुराशीकडून. बरं. एवढी ती कर्तृत्ववान असते, स्वतः मोकळेपणाने जगते, इतरांना सुद्धा जगू देते. ते क्वालिफिकेशन तिच्यामध्ये आहे. तर धनुराशीसाठी राशी स्वामी असल्यामुळे अत्यंत सकारात्मक बदल होतील. अष्टमात जरी ते गुरुदेव गेले तर अष्टमात गेलेले गुरुदेव सुद्धा शुभ फळ देऊ शकतात. बरं. प्रॉपर्टी असेल, तुमची कौटुंबिक प्रॉपर्टी असेल, या काळात विसंवाद किंवा वाद न होता डिवायडेशन होऊ शकतं. बरं. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी एखादी वस्तू घेऊन ठेवली असेल त्यातून लाभ होऊ शकतो. त्यामुळे अनेक फायदे सुद्धा आहेत. गुरुदेवांची पंचम दृष्टी जाईल व्ययस्थानावर. म्हणजे जे दवाखान्याचे खर्च विनाकारण सुरू होते बरं. ते कमी होतील. प्रवासावर जर विनाकारणचा खर्च असेल तर तो कमी होईल. योग्य प्रवास, योग्य शिक्षण, योग्य वास्तू, योग्य वस्तू याच्यावर खर्च होईल. बरं. म्हणजे खर्च होईलच. व्ययस्थानाचा संबंध आला तर राशी कोणतीही असो खर्च थांबू शकत नाही. मग ती सिंह असो की धनु असो. बरं. कारण गुरुदेवा जर व्ययस्थानावर दृष्टी टाकताय, खर्च तर करायला लावते. बरं. फक्त तो खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, शिक्षणासाठी, योग्य कारणासाठी सकारात्मक खर्च होतो. त्याच्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी जाते धनस्थान, धन, कुटुंब, वाणी. बरं. धन संचय होईल. म्हणजे जरी खर्च वाढला तरी धनु जातक योग्य आर्थिक नियोजन करून पैसे शिल्लक टाकतील. म्हणजे आतापर्यंत धनु जातक एवढं गांभीर्याने या विषयाचा विचार करत नव्हते की आपण पैसा वाचवला पाहिजे, बचत केली पाहिजे. त्या विचारांमध्ये बदल घडून येईल. कुटुंबात एकोपा वाढेल, एकमेकांशी सुसंवाद वाढेल, वाढीत गोडवा वाढवेल. त्यामुळे धनु जातकांना हा देखील बेनिफिट आहे. त्याशिवाय धनुराशीच्या चतुर्थ स्थानावर देखील गुरुदेवांची दृष्टी आहे. बरं. वास्तूचं नूतनीकरण करणं, एखादी खूप जुनी तुमची वास्तू आहे ती अचानक धनलाभ देऊन जाणं, बरं, असे प्रभाव धनु जातकांना प्राप्त होतील. त्यांनी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं हळदी घालावी आणि त्याच्याने स्नान करावं. त्याचे त्यांना खूप लाभ होतील. स्नान झालं की सूर्याला अर्घ्य द्यावं. कारण गुरु, मंगळ आणि रवी हे 3 पक्के मित्र आहेत. बरं. तर कसं होतं ना, तुमचा राशी स्वामी गुरु आहे, मग रविदेव तुम्हाला सकारात्मकच असतात. बरं. मंगळ हा तुम्हाला सकारात्मक असतो. बरं. मग यांचा जर आपण योग्य उपयोग करून घेतला, यांचे मंत्र म्हटले तरी आपल्याला सकारात्मकता प्राप्त होते, आयुष्यात यश प्राप्त होतं. बरं. त्यानंतर राशी चक्रातील 10वी राशी आहे ती मकर राशी. आणि मकर राशीसाठी गुरुचं परिवर्तन नेमकं कसं असणार आहे? मकर रास खूप परिश्रम करणारे रास, सातत्याने कार्य करत राहणं म्हणजे मकर रास. आता मकर राशीसाठी गुरुदेव हे मुळात व्ययेश आणि तृतीयेश आहे. बरं. म्हणजे व्ययस्थानाचे अधिपती ते आहेतच. आतापर्यंत मकर राशीसाठी गुरुदेव 6ष्ठ स्थानातून प्रवास करत होते आणि आता सप्तम या केंद्र स्थानात येतील. केंद्रस्थान हे महत्वाचेच असतात. तिथून त्यांची दृष्टी जाईल लाभस्थानावर, राशीवर आणि तृतीय स्थानावर. बरं. विशेषतः तृतीय स्थानात असलेल्या शनिदेवांवर.
आणि मकर राशीचे स्वामी शनिदेव की जे मकर राशीला शुभफळ देणारच आहे आणि त्यांच्यावर गुरुदेवाची दृष्टी, बरोबर. म्हणजे बरीच भर गोड भर. म्हणजे चांगल्यात आपण असं म्हणतो जेव्हा वाईट काळ असलं की दुष्काळात 13वा महिना, पण हे सुकाळात 13वा महिना येईल. बरं. त्यामुळे मकर राशीला त्याचा अत्यंत सकारात्मक फायदा होईल. लाभस्थानावर दृष्टी असल्यामुळे गेले खूप दिवस एक छोटंसं स्वप्न मकर जातक पाहत होते. एक वैशिष्ट्य आहे, मकर जातकांची स्वप्न सुद्धा छोटी छोटी असतात बरं का, आणि ती पूर्ण झाली का ते खूप परिश्रम करायला तयार असतात. बरं. ही वेगळीच रास आहे, कारण निसर्ग कुंडलीचं दशम म्हणजे कर्मस्थानाचे अधिपती आहे. कर्मण्यवाधिकार असते हे यांना मूळतः अवगत असतं. बरं. तर यांच्या जेव्हा सप्तम स्थानात गुरुदेव येतील तेव्हा त्यांना शुभफळं प्राप्त होणारच आहे. वैवाहिक आयुष्यात सकारात्मकता निर्माण होईल. कुटुंबात नातेवाईक येतील जातील, सकारात्मक वातावरण निर्माण होईल. एकमेकांसोबत प्रेमाचे संबंध निर्माण होतील. इच्छापूर्ती होईल. व्यक्तिमत्वात मोठा बदल घडून येईल. गुरुदेव सकारात्मकता देतील आणि शनिदेवांवर जी गुरुदेवांची दृष्टी पडतील त्यातून शनिदेव अजून अधिक सकारात्मक होतील. एकंदरीत चौफेर जर आपण विचार केला तर मकर राशीसाठी काळ प्रगतीचा, स्वतःला समृद्ध करण्याचा, पुढील काळातील संघर्षासाठी स्वतःला तयार करण्याचा असा हा आहे. त्यामुळे या काळाचा मकर राशीने पूर्ण लाभ घ्यावा. गुरुचं राशी परिवर्तन लाभदायक आहे किंवा आव्हानात्मक आहे, यावर कुठले उपाय करू शकतो? शुभ असेल तर ते कायमस्वरूपी टिकून राहावे यासाठी, आणि आव्हानात्मक असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काही विशेष उपाय मकर राशीच्या लोकांनी करावेत? खूप छान, म्हणजे तुमचे विचारच इथे चांगले दिसून येतात. शुभ परिणाम आहे मकर राशीवर, त्याची शुभता वाढावी म्हणून मकर जातकांनी घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करावा. पिवळ्या वस्तूंचं दान करावं. पिवळ्या कपड वापरावे. त्यातून त्यांना खूप सकारात्मकता निर्माण होईल आणि त्यांची प्रगती या काळात चांगली घडून येईल. बरं. त्यानंतर सर्वांची आवडती रास, आणि मला तर वाटतं आपला प्रेक्षक वर्ग जास्तीत जास्त कुंभ राशीचाच आहे असं वाटतं. तर त्या कुंभ राशीसाठी हे गुरुचं राशी परिवर्तन आव्हानात्मक असणार आहे की सकारात्मक असणार आहे? कुंभ रास ही अत्यंत बुद्धिमान रास आहे. 7.5 वर्ष झाली ते 7.5चा प्रवास करीत आहेत. 7.5ची सगळी आव्हानं झाली, आता हा त्यांचा शेवटचा टप्पा सुरू आहे. आणि म्हणून कुंभ राशीच्या धनस्थानात शनिदेव विराजमान आहे. गुरुदेवांच्या या परिवर्तनाचा सगळ्यात मोठा बेनिफिट जर काही असेल तर त्या शनिदेवांवर गुरुग्रहाची दृष्टी पडेल. बरं. आणि ती दृष्टी पडत असल्यामुळे शनीच्या 7.5चा त्रास कमी होईल. ऍक्च्युली काय होतं ना, कुंभ राशीला 7.5तील पहिला टप्पा थोडा कमी संघर्षाचा, दुसरा कमी संघर्षाचा आणि तिसरा टप्पा हा मोठ्या संघर्षाचा असतो. या मोठ्या संघर्षाच्या काळातून जेव्हा कुंभरास जाते तेव्हा गुरुदेव त्यांना म्हणतील घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. बरं. गुरुदेव त्यांना सहकार्य करतील आणि त्याचा खूप सकारात्मक प्रभाव कुंभ जातकांवर होईल. कुंभ जातक तसंही प्रत्येक कार्य बुद्धीने करते, समजून घेते, उमजून घेते आणि थेट प्रभाव देते. म्हणजे कोणताही विषय डीपली समजून घेणं, कधीही ते रिॲक्ट होत नाही, ते प्रतिक्रिया देतात. बरं. कारण त्यांची बुद्धी अगदी चपखळ असते, सखोल विचार असतात. त्या विचारांना खतपाणी देऊन अजून प्रभावी करण्याचं कार्य गुरुदेव करतील. बरं. कारण गुरुदेव धनेशही आहे आणि लाभेशही आहे. होतं काय ना, धनेश अनेक वेळा वेगळा ग्रह असतो, लाभेश वेगळा असतो. लाभेश म्हणजे धन प्राप्त करणं आणि धनेश म्हणजे धनसंचय करणं. एकाच वेळी जेव्हा तुम्ही धन प्राप्त करतात तेव्हाच जर धनसंचय केला तर धनसंचय दीर्घकाळ होतं. बरं. पुन्हा अर्थत्रिकोण पूर्ण होतोय. त्यामुळे या काळात प्राप्त झालेलं धन हे दीर्घकाळ टिकणार आहे. बरं. धनसंचय होणार आहे. धन योग्य ठिकाणी गुंतवणूक देखील होणार आहे. बरं. कुंभ जातकांना अनेक अर्थाने हा काळ लाभदायक आहे. शत्रूंवर विरोधकांवर मात करतील. म्हणजे कसं होतं ना की हे यांच्या बुद्धिमत्तेने कार्य करत राहतील. यांचे स्पर्धक विरोधक विचार करत राहतील, थकून भागून चुपचाप बसतील आणि हे यशस्वी होतील. म्हणजे हे यांच्या ग्रहांनी यांना लिहून दिलेलं आहे, कारण गुरुदेव तिथे येणार आहे.
बरं. या काळात कुंभ जातकांनी थोडं गोड खाणं कमी करावं, वजन वाढू देऊ नये, बरं. योगा प्राणायामकडे खरंच लक्ष द्यावं, कारण खूप गरज असते. गुरुदेव जेव्हा षष्ठ स्थानात येतात तेव्हा सगळ्यात मोठी भीतीच ही असते की वजन वाढेल, बरं. आणि वजन वाढले की आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ती बाब कुंभ जातकांनी सांभाळावी, कारण पहिलेच 7.5 संघर्ष त्यांचा सुरू आहे. मग त्याच्यात अजून पुन्हा प्रश्न निर्माण व्हायला नको, किंबहुना लाभ झाला पाहिजे. बरं. तर षष्ठात येणारे गुरुदेव लाभ देणार आहे. कुंभ जातकांनी ही बाब बघावी. तिथून गुरुदेवांची दृष्टी जाईल कर्मस्थानावर. बरं. हे कर्मप्रधान आहेत. हे स्मार्ट वर्क करणारी राशी म्हणजे कुंभ राशी. बरोबर. कोणतंही कार्य बुद्धीने करेल, नियोजनबद्ध करेल, शांतपणे करेल, चर्चा फारशी करणार नाही. पण आपण कुंभ जातकांवर एखादी जबाबदारी सोपवली आणि नंतर वळून पाहिलं तर ते छानपैकी झालेलं असेल. Yes. कुठेच आर्ग्युमेंट नाही, कुठेच चर्चा नाही, कुठेच विरोधी सूर नाही, शांतपणे काम झालेलं असतं. त्याच्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी पडेल व्ययस्थानावर. बरं. शिक्षणावर मोठा खर्च करतील, कारण या काळात कुंभ जातक जे शिक्षण घेतील ते त्यांना भविष्यात प्रचंड उपयुक्त पडेल. बरं. नवीन शिक्षण घेतील, मॅनेजमेंटचं घेतील, टेक्निकल घेतील, संशोधक वृत्ती त्यांच्यात प्रचंड आहे. बरं. संशोधनात काही जर त्यांना शिकायला मिळालं तर ते नक्कीच अभ्यास करतील. नक्की. त्याशिवाय गुरुदेवांची दृष्टी धनस्थानावर जाईल. धन, कुटुंब, वाणी. धनवृद्धी होणं, कुटुंबात एखाद्या सदस्य वाढणं, एकोपा वाढणं, कुटुंबात विसंवाद जरी निर्माण होत असला कोणत्याही कारणाने, तर कुंभ जातक कधीच प्रतिक्रिया देत नाही. शांतपणे सगळं समजून घेतात आणि शांतपणे प्रश्न सोडवूनही टाकतात. बरं. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर कुंभ जातक असेल ना फॅमिलीमध्ये, तर इतरांचे सुद्धा वादविवाद कमी होतात. बरं. कारण हे काय करतात, कुणाशीच वाद नाही घालत, शांतपणे एकेकाला एक एक विषय समजावून सांगतात आणि प्रत्येकाला हे समजतं की आपण प्रेमाने राहिला आहोत. बरं. त्यासाठी यांना खूप वेळही नाही लागत. म्हणजे यांचं कौशल्यच वेगळं आहे. कुंभ राशी निसर्ग कुंडलीत लाभस्थानात येते आणि जसं आपण अगोदरही बोललो, लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळ देत असतो. बरोबर. त्यामुळे निसर्गाची, ब्रह्मदेवाची लाडकी रास कुंभ रास. नक्कीच. म्हणजे एकंदरीतच जसं शनिदेव कर्मदाता आहे आणि गुरुदेव हे मार्गदर्शक आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि कुंभ राशीला शनीची 7.5 आहे. त्यातून त्यांनी जो त्रास सहन केला आतापर्यंत, आता येणारा काळ ज्याला आपण उतरती 7.5 म्हणतो, तो लाभदायक ठरणार आहे आणि गुरु त्यांना भरभरून देणार आहे. हो, विशेषतः हे 120 दिवस गुरुदेव त्यांना भरभरून देतील. त्याच्यानंतर गुरुदेव 31 ऑक्टोबरला सिंह राशीत जातील, तेव्हा सुद्धा त्यांना शुभ फळ मिळतील. बरं. पुन्हा 2027च्या जानेवारीत गुरुदेव कर्क राशीत येतील. म्हणजे कुंभ राशीने जर विचार केला ना तर येणारा काळ त्यांच्यासाठी ऑल ओव्हर गोल्डन आहे. त्या काळाचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा, प्रगती साधून घ्यावी, घरातील वृद्ध व्यक्तींचा आदर करावा, पिवळे कपडे वापरावेत, पिवळ्या कपड्यातून त्यांना लाभ होऊ शकतो, पिवळ्या वस्तूंचा वापर करावा, आपल्या रोजच्या जेवणात पिवळ्या वस्तू वाढवाव्यात, विशेषतः हरभरा डाळीशी संबंधित, गूळ. आपल्याकडे एक परंपरा होती घरांमध्ये पूर्वीच्या काळी, तो उपाय आता कुंभ राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे गुरुपरिवर्तनाच्या या काळात. कारण गुरुदेव जाणार आहे षष्ठ स्थान. षष्ठ स्थान हे तुमचं आरोग्याचं स्थान देखील असतं. मग पूर्वीच्या काळी आपल्या घरांमध्ये काय पद्धत होती की जेवण झालं की गुळाचा खडा आपण खात होतो. बरोबर. ती पद्धत, ती सवय जर आता कुंभ जातकांनी लावून घेतली तर येणारा काळ त्यांना खूप लाभदायक ठरेल. बरं. कारण अन्नाचं पचन उत्तम होतं, वजन वाढत नाही. बरं. आणि या काळात वजन वाढणं ही एक समस्या सोडली तर एरवी सर्व बाबतीत कुंभ राशींना प्रचंड लाभ होणार आहे. बरं. मग त्यामुळे कुंभ जातकांनी हा उपाय नक्की करावा. त्याशिवाय सकाळी फिरायला जावं, गाईला नमस्कार करावा किंवा गाईला गुळपोळी द्यावी. गुळ हा विषय कुंभ जातकांसाठी या काळात उपाय म्हणून खूप लाभदायक आहे. नक्कीच ते एक करावं. त्याशिवाय तीर्थप्राशन करावं, जे गुरुचे मंत्र म्हणून तीर्थप्राशन करावं, त्याचा सुद्धा त्यांना लाभ होईल.
तर कुंभ जातकांनी जो मागच्या काळात त्यांनी सहन करून घेतलं 7.5 त्यातून सुटका मिळवण्यासाठी, सुटका पूर्ण होत नाही, बरं, त्रासात कमी येते, बरं, प्रगती तुमची तुम्हालाच करायची आहे, पण तुमच्या समोरचे संकट कमी झाले की तुम्ही तुमची प्रगती करून घेतात, तशी संकट कमी होतील कुंभ जातकांसमोर आणि त्यानंतर ते प्रगतीची दिशेने वाटचाल करतील. नक्कीच. तर कुंभ राशीच्या लोकांना जी उतरती 7.5 आहे ती खूप शुभफलदायी ठरणारच आहे, कारण गुरुचं राशी परिवर्तन होणार आहे आणि कर्मदाता शनिदेव आणि मार्गदर्शक गुरुदेव हे तुम्हाला भरभरून देणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि मॅडमनी सांगितलेले उपाय करा आणि त्यातून आलेले अनुभव सुद्धा नक्की शेअर करा. तर त्यानंतर आहे सर्वात शेवटची मीन रास. मीन राशीसाठी गुरुचं राशी परिवर्तन हे कसं असणार आहे? मीन ही गुरुदेवांची जलतत्वाची रास. या राशीतच शनिदेव विराजमान आहे. आता जेव्हा गुरुदेव परिवर्तन करतील तर त्या शनिदेवांवरही दृष्टी जाईल. मीन राशीसाठी गुरुदेव हे राशी स्वामी आहेत. त्याशिवाय ते दशमेश देखील आहे. बरं. आणि आता जेव्हा ते गोचरने प्रवास करणार आहे तेव्हा ते मीन राशीच्या 5म स्थानात जातील, म्हणजे केंद्राच्या स्वामी त्रिकोणात जाईल. बरं. हा, तर आपण केंद्र त्रिकोण राजयोग म्हणतो, म्हणजे लक्ष्मीनारायण राजयोग. बरं. तो त्यांचा नैसर्गिक घडून येईल. दुसरी बाब काय होते की राशी स्वामी उच्चीचा होतो. तिसरी बाब होते की राशी स्वामी त्रिकोण स्थानात जातं, ज्याला आपण लक्ष्मीचं स्थान म्हणतो. एकंदरीत मीन राशीसाठी अत्यंत सकारात्मक कालखंड आहे. बरं. आणि मीन राशीला काय असतं ना, 1 नंबर आपलं कुटुंब, कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनी आनंदात राहावं, छानपैकी खावं प्यावं, मजेत जगावं, ही मीन राशीचं स्वप्न असते. ते स्वतःपेक्षा इतरांचा सगळ्यांचा विचार करतात. बरं. की माझ्यासोबतच्या व्यक्तीने नाश्ता केला का, जेवला का, पाणी पिला का, एवढं बारीक लक्ष असतं त्यांचं. प्रेम त्यांच्यात प्रचंड असतं, सद्भावना त्यांची प्रचंड असते. आता या राशीच्या 5म स्थानात जेव्हा गुरुदेव जातील तेव्हा त्याची सकारात्मकता अजून वाढणार आहे. बरं. विशेषतः जे मीन जातक मॅनेजमेंट सेक्टरमध्ये आहे, शैक्षणिक कार्यात आहे, मीन जातक ना शैक्षणिक संस्थेमध्ये खूप उत्तम कार्य करतात. बरं. शैक्षणिक संस्थेमध्ये आहेत किंवा फार्मसी सेक्टरमध्ये आहेत, त्यांना या काळात खूप चांगलं यश प्राप्त होईल. बरं. प्रगती ते साध्य करतील. गुरुदेवांची 5म स्थानातून 5म दृष्टी थेट त्यांच्या भाग्यस्थानावर जाईल. बरं. भाग्य समृद्ध होईल, भाग्याने धनलाभ होईल. पूर्वीच्या काळी घेतलेली एखादी 2 पिढ्या अगोदरची एखादी वस्तू किंवा वास्तू अचानक किंमत देऊन जाईल, त्याचा देखील त्यांना लाभ होईल. त्याच्यानंतर गुरुदेवांची 7म दृष्टी यांच्या लाभस्थानावर जाईल. बरं. लाभ प्राप्त होण्याचे योग निर्माण होतील आणि 9म दृष्टी थेट यांच्या राशीवर जाईल. बरं. त्यामुळे यांच्या स्वभावात मोठा सकारात्मक बदल घडून येईल. मागील काळात 7.5चा त्रास आहे, अनेक त्रास आहेत, त्याच्यातून ते वाटचाल करता आहेत आणि त्यात जेव्हा त्यांच्या राशी स्वामीची अशी अमृत दृष्टी त्यांच्यावर पडते. गुरुदेवाच्या दृष्टीला अमृत दृष्टी का म्हणतात? कारण ते त्यांच्या दृष्टीतून ते स्थान समृद्ध करतात जिथे त्यांची दृष्टी जाते. आणि त्या स्थानातील सगळ्या ग्रहांना सकारात्मक करून देतात जिथून त्यांची दृष्टी जाते. बरं. आता मीन राशीत शनिदेव आहे. मीन राशीला शनिदेव राशीत असणं मानवत नाही. बरं. कारण ही अत्यंत संवेदनशील रास आणि शनिदेव अत्यंत वृक्ष. मग त्यामुळे मीन राशीला खूप त्रास होतोय 7.5चा. पण जेव्हा गुरुदेवांची दृष्टी तिथे पडते तेव्हा त्या त्रासात कमी होते आणि मग मीन जातक स्वतःची प्रगती घडवून येतात. उत्तम कालखंड त्यांच्यासाठी सुरू होतो. त्यांनी मंदिरात जाऊन छोटंसं दान करावं, पिवळ्या वस्तूंचं दान करावं. हरभऱ्याची डाळ झाली, बुंदीचे लाडू झाले, वृद्धाश्रम मध्ये जाऊन थोडा वेळ घालवावा. त्यांना त्यातून अत्यंत सकारात्मकता प्राप्त होईल आणि या 120 दिवसात त्यांची मोठी प्रगती घडून येईल. म्हणजे 7.5तला हा जो त्यांचा टप्पा सुरू आहे, दुसरा टप्पा, त्याच्या प्रश्नाची तीव्रता त्यांना कमी होईल. बरं. आता 7.5चा विषय निघाला आहे, तर जसं आता मेष राशीला 7.5 सुरू आहे, मीन राशीला 7.5 सुरू आहे आणि कुंभ राशीला शेवटचा टप्पा 7.5चा सुरू आहे. तर 7.5 जेव्हा सुरू असते
आणि त्याच वेळेत गुरुचं भ्रमण झालं तर ते किती शुभ असतं आणि यात 7.5चा त्रास कमी होतो का? खूप शुभ असतं. बर. काय होतं ना की शनिदेवांना ब्रह्मदेवाने काम दिलेलं आहे, ज्यातला त्याला आपापल्या कर्माची फळं दे. शनिदेव न्यायनिष्ठुर आहेत, ते थेट फळं द्यायला लागतात. मग गुरुदेव तिथे येतात किंवा जवळपासच्या एखाद्या स्थानात येतात, त्रिकोणात येतात. बर. तिथून त्यांची दृष्टी शनीवर जाते. मग गुरुदेव त्यांना सांगतात, बाबा रे न्याय दे, थोडं सांभाळून दे, थोडं प्रेमाने दे. कारण की बघा, आपल्या आयुष्यात जी संकट येत असतात त्या संकटांना एक छत्री लावून थांबवण्याचं काम गुरु करतो. बर. आपल्याला कळतही नाही. तुम्ही खूप लोकांना पाहिलं असेल की ज्यांचे गुरु असतात, तुमच्या आयुष्यातील संकट तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. बर. तुम्हाला लक्षात येत नाही की हे कसं होतंय. किंवा संकट येणार असेल. आता परवा मला एक माझी जातिका, तिच्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार होतं. एकदम मस्त फॅमिली लाईफ, उत्तम मध्यमवर्गीय फॅमिली. बर. तिच्या जोडीदाराने खूप सगळं चांगलं असताना म्युच्युअल घटस्फोट मागितला. बर. घर विकून टाकलं. त्या लेडीजला अशा वेळी काय करावं? तिला तिच्या वडिलांचं घर गावात पुण्यात उपलब्ध होतं. तिचे वडील एका वेगळ्या ठिकाणी राहत होते आश्रमात. म्हणजे ती व्यवस्था कोणी केली? गुरुदेवांनी खूप ॲडव्हान्समध्ये करून ठेवली. बर. कारण तिची कुठेतरी श्रद्धा होती. श्रद्धा ही माणसाला अनेक संकटातून बाहेर काढते. आणि गुरुतुल्य व्यक्तीवर, गुरूंवर जेव्हा आपण श्रद्धा करतो तर त्यातून तर आपण सहज बाहेर पडतो. बरोबर. त्यामुळे तिच्या मुलीचं लग्न जवळ आलेलं, अशा सगळ्या संकट काळातून तिला गुरुदेवांनी अलगद बाहेर काढलं. ती म्हणे, माझी श्रद्धा त्यांच्यावर आहे, त्यांनी मला सगळ्या संकटातून बाहेर काढलं. आता तिने स्वतःचं 2 BHK फ्लॅट घेतला, मुलीचं लग्न केलं. सगळ्या प्रश्न जिथे असतात तिथे मार्ग निघतो. बरोबर. प्रश्न थांबत नाही, काळ थांबत नाही. पण त्या काळात हे कसं झालं, त्या मॅडम म्हणतात मला अजूनही कळलं नाही. बरं. पण हे सगळं होत गेलं. अशा वेळी गुरुचे आशीर्वाद असतात. नक्कीच. तर जेव्हा शनिदेवांवर गुरुची दृष्टी पडते तर गुरुदेव शनिदेवांनाही समजवतात की थोडं शांततेने घे, थोडं सहकार्य कर. आणि मग शनिदेवांचे त्रास कमी व्हायला लागतात. आणि मग 7.5 असेल, तुमची डहिया असेल, जसं आता सिंह राशीवर किंवा धनु राशीवर सुरू आहे, अशा काळात जेव्हा गुरुदेव कर्क राशीत जातात तेव्हा तुमच्या प्रश्नांची तीव्रता कमी होते. बरं. एक नक्की आहे, तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. पण जेव्हा असं सहकार्य आपल्याला ग्रहाकडून मिळतं तेव्हा आपली प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढते. नक्कीच. तर 12 राशींसाठी गुरुचं राशी परिवर्तन आव्हानात्मक असणार आहे, सकारात्मक असणार आहे, याचं उत्तम मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. प्रेक्षकांनी सुद्धा आपापल्या राशीप्रमाणे उपाय करून पहा आणि गुरुचं हे राशी परिवर्तन आपल्यासाठी सुद्धा सकारात्मक ठेवा. मात्र यात श्रद्धेने आपले उपाय करावेत आणि त्यात सातत्य ठेवावं, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी.